स्नेहाने डोळे उघडले आणि शेजारी ठेवलेल्या मोबाईलकडे पाहिलं. दुपारचे 11:30 वाजले होते. तिचं डोकं अजून ठणाठणा दुखतच होतं. घरात एसची कुठे चाहूल लागत नव्हती. म्हणजे हा अजून घरी परतलेला दिसत नाहीये. तिने पुन्हा डोळे मिटवून घेतले. पण मग तिच्या लक्षात आलं की घरी काहीच स्वयंपाक तयार नाहीये. खरं तर तिला उठून काही करायचं अजिबातच त्राण नव्हतं. पण कशीबशी उठून ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने खिचडीचा कुकर लावला आणि कुकर होईपर्यंत एकीकडे पटकन ताकाची कढी केली. हे करतानाही तिला वाटत होतं की आपण अजूनही यशच्या आवडीनिवडींचा विचार का करतोय. सगळं आवरून ती पुन्हा बेडरूममध्ये आली आणि पलंगाला टेकून बसली. तिला मनातनं अगदी हताश आणि थकल्यासारखं झालं होतं. यशचा स्वभाव एक वेळ खूप रागीट किंवा हट्टी असता तरीही चाललं असतं, पण असा संशयी स्वभाव. त्याच्या या स्वभावाला तिच्याकडे काहीच इलाज नव्हता. यश तर 2-4 दिवसांनी कुठलं तरी कारण शोधून काढायचा. त्याच्या डोक्यात कुठला तरी संशयाचा किडा सदैव वळवळत असायचाच. तिला त्यावरून तिरकस बोलायचं आणि मग दोघांचं भांडण ठरलेलं. हा आता त्यांचा नित्यक्रमच झाला होता. स्नेहाला आज सकाळचाच प्रसंग आठवला. यश तिला म्हणत होता की आज दुपारनंतर मुंबईवर चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे, तेव्हा आज आपण दोघे रजा घेऊन घरातच बसूया. हे ऐकून स्नेहा वैतागलीच. अशी कशी मध्येच रजा घेता येईल? तुला आज फारसं काही काम नसेल, पण आमची आज महत्त्वाची मीटिंग आहे. अमित सरांनी तर सर्वांना बजावलं आहे की उद्या थोडे लवकरच ऑफिसला या. हो, तेही बरोबरच आहे म्हणा. स्नेहाचं वाक्य अर्धवट तोडत यश अत्यंत कुत्सित सुरात म्हणाला, तुझे अमित सर रागवतील हे माझ्या लक्षातच आलं नाही. तू अगदी एक दिवस दिसली नाहीस तरी तुझ्या सरांना चैन पडत नाही ना. त्याच्या स्वरातला विखार जाणवून स्नेहाच्या मनात अगदी चीड दाटून आली. पण आता वाद घालत बसायला वेळ नव्हता. पर्स खांद्याला अडकवून ती तरातरा दारापाशी गेली. जाता जाता तिने यशला टोला हाणलाच. एवढी संकुचित वृत्ती होती तर नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न केलंसच का? मला कुठे तू नोकरी करावीस असं वाटतंय, पण तुला मित्र कसे मिळतील घरी बसलीस तर? त्याच्या बोलण्यावर काहीतरी सणसणीत उत्तर द्यायला स्नेहा वळली, पण तिला एकदम गळून गेल्यासारखं झालं. क्षणभर ती तशीच उभी राहिली आणि मग हातातली पर्स तिथे सोप्यावर टाकून ती आत जाऊन पलंगावर बसली. मग मोबाईल हातात घेऊन तिने अमित सरांना येत नसल्याचा मेसेज केला. तिच्या पाठोपाठ यश आत आलाच. ती चांगलीच रागावली आहे म्हटल्यावर तो जरासा वरमला. हे बघ स्नेहा, एवढ्या तेवढ्यावर रागवायचं काही कारण नाही आहे. तू जायला लाग बघू ऑफिसला. तुझी महत्त्वाची मीटिंग आहे ना. तरीही स्नेहा गप्पच. आता यशला उगीचच अपराधी असल्यासारखं वाटलं. खरं तर दरवेळेस असे निरर्थक आरोप केल्यानंतर त्याला गिल्टी वाटायचंच. पण स्नेहाचा गोरापान रंग, तिचा मोहक चेहरा, तिचं सौंदर्य बघून त्याच्या मनात स्वतःबद्दल न कळत एक प्रकारचा न्यूनगंड दाटून यायचा. आताही तो 5 मिनिटं नुसताच एरजारा घालत राहिला आणि मग स्नेहाजवळ बसून तिचा हात हातात घेत म्हणाला, सॉरी बाबा, माझं चुकलं. पण आता चल, दोघेही मस्त बाहेर जाऊन शॉपिंग करूया आणि जेवूनच घरी येऊया. चल उठ. नको, तू जा एकटाच, माझं डोकं दुखतंय, स्नेहा म्हणाली. ठीक आहे, मग मी एकटाच जातो. असं म्हणून यश तरातरा बाहेर गेला आणि 2च मिनिटांनी धाडकनदार लागल्याचा आवाज आला. चला आता काही हा तासभर तरी येत नाही. स्नेहाला जरा मोकळं वाटलं, पण डोक्यातलं विचारांचं काहूर तसंच होतं. हे असं का व्हावं बरं? आपल्या लग्नाला जेमतेम वर्ष होते, तोच आपल्यात इतकी भांडणं सुरू व्हावीत ना. इतका कसा यशचा स्वभाव तिरसट आणि संशयी. उठसूट बायकोवर संशय घ्यायचा म्हणजे काय? स्नेहाला लग्न ठरल्यापासूनचे एक एक प्रसंग आठवू लागले. स्नेहाच्या माहेरी वातावरण एकदम मोकळं होतं. आईबाबा आणि ही 3 भावंडं, मोठी ताई, मग जयेश आणि धाकटी स्नेहा. घरातल्या सगळ्यांनाच माणसांची आवड, त्यामुळे घरात मित्रमंडळी आला गेला यांची सदैव वर्दळ असायची. ताईचं लग्न झालं ते महेश जिजूही अगदी दिलखुलास स्वभाव असे, त्यामुळे ते देखील बघता बघता या कुटुंबात सहज सामावले गेले. त्यामुळे जेव्हा स्नेहाचं लग्न ठरलं तेव्हा यशचा स्वभाव इतका वेगळा असू शकेल असं तिच्या कधी डोक्यातही आलं नव्हतं.
पण त्याच्या संशयी तिरसट स्वभावाचे चटके स्नेहाला लग्न ठरल्यापासूनच बसू लागले होते. स्नेहाचं लग्न ठरलं तेव्हा जयूचे सगळे मित्र खास तिचं अभिनंदन करायला आले होते. हसत खेळत गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात यश आला. स्नेहाने त्याची सर्वांशी ओळख करून दिली आणि पुन्हा सर्वांच्या गप्पा थट्टा मस्करी सुरू झाली. थोड्या वेळाने यश आणि स्नेहा खरेदीसाठी बाहेर पडले तेव्हा तो गप्पच होता. जरा वेळाने तो स्नेहाला म्हणाला, ते मगाशी आलेले मित्र जयेशचे होते की तुझे? जयेशचे होते. का रे? नाही, तू त्यांच्याशी इतक्या गप्पा मारत होतीस म्हणून विचारलं. अरे, आमच्याकडे कोणीही आले की आम्ही सगळेच गप्पा मारतो, पण म्हणून इतकं खिदळायचं? त्याच्या वाक्याचा स्नेहाला रागच आला. अशी काय खिदळत होते रे मी? फक्त गप्पा तर मारत होते. मला आवडतं गप्पा मारायला. हे बघ, उगाच वाद घालू नकोस. मला जे वाटलं ते मी सांगितलं. एवढं बोलून यश एकदम गप्प झाला. स्नेहाचाही आता मूड गेला होता. थोड्या वेळाने यश पुन्हा नेहमीसारखा बोलू लागला, पण स्नेहाची कळी खुलली नाहीच. असे छोटे मोठे खटके मग नेहमीच उडायला लागले. ते दोघे कारमध्ये बसले की ड्रायव्हिंग करताना यशला कुठला ना कुठला मुद्दा बरोबर मिळायचा. एकदा तर यशने जिजूवरच आरोप केला. स्नेहा, तुझ्या त्या जिजूचं वागणं आपल्याला नाही बुवा आवडत. तुझ्या हातावर टाळी काय देतील? तुझ्या डोक्यात टपली काय मारतील? त्याच्या तोंडचे शब्द ऐकून स्नेहा थक्कच झाली. अरे, काहीही काय बोलतोस? ताईचं लग्न झालं तेव्हा मी शाळकरी मुलगी होते, त्यामुळे ते मला अजून लहानच समजतात. तेव्हा तू लहान असशील, पण आता तर तू एक लग्न ठरलेली मुलगी आहेस. आता तुझ्याशी काय इतकं सलगीने वागायचं? त्याचे शब्द ऐकून स्नेहाला संतापाने रडूच फुटलं. नंतर यशला बहुधा स्वतःची चूक उमगली असावी. स्नेहा, मी सलगी हा शब्द वापरायला नको होता. आय एम व्हेरी सॉरी. पण तू आधी डोळे पुस पाहू. मी मान्य करतोय ना माझी चूक. आता हाच पाहू. मग स्नेहानेही आपल्या मनाला आवर घातला. घरी आल्यावर मात्र तिच्या मनाचा बांध फुटलाच. समोर दिसलेल्या ताईला घट्ट मिठी मारून ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिला रडताना पाहून सगळेच घाबरले. तिला अचानक काय झालं ते कोणाला कळेच ना. आणि सगळ्यांनी परोपरीने विचारलं तरी स्नेहाला यशचे शब्द सांगवेचनात. अखेर ती इतकंच म्हणाली, ताई, यशचा स्वभाव फार संशयी आहे ग. माझ्याशी कोणीही हसलं बोललेलं त्याला आवडत नाही. हत्तीच्या एवढंच ना. सर्वांनी एकदम सुटकेचा निश्वास टाकला. अगं वेडाबाई, एवढ्यासाठी रडतात होय? अगं, पुरुषांचा स्वभाव मुळातच पॉझिटिव्ह असतो. नवीन लग्न ठरल्यावर सुरुवातीला तर त्या मुलीशी इतर कोणी बोललेलं नाही आवडत काही जणांना. लग्नानंतर सगळं ठीक होतं. सर्वांनी स्नेहाची समजूत घातली. खरं तर स्नेहाला वाटत होतं की ही इतकी साधी गोष्ट नाही आहे. त्यापेक्षा आत्ताच सर्वांना सांगून टाकावं की मला नाही या मुलाशी लग्न करायचं. पण ह्या शब्दांनी घरात काय हल्लकल्लोळ माजेल? आईबाबांना केवढा धक्का बसेल? साखरपुड्यानंतर लग्न मोडलं म्हणून नातेवाईक किती नावं ठेवतील ते सारं डोळ्यापुढे उभं राहून ती गप्पच बसली. पण धास्तावलेल्या मनाने आतल्या आत खंतावत राहिली. रात्री यशने खूपदा फोन केला, मोबाईल खूप मेसेजेस केले, पण स्नेहाने एकाही मेसेजला उत्तरही दिलं नाही. लग्नानंतर यश स्नेहाच्या मागे लागला की तू नोकरी सोड, पण या गोष्टीला स्नेहाने साफ नकार दिला. मी CA झाले आहे, ती काही घरात बसण्यासाठी म्हणून नव्हे, असं ठामपणे सांगितलं. एकदा तर यशने कमालच केली. एकदा स्नेहा आणि तिचे सहकारी लंच टाईममध्ये एकत्र बसले होते. हसत खेळत जेवण सुरू होतं. तेवढ्यात यश तिथे येऊन हजर झाला. मी यश चित्रे, स्नेहाचा नवरा. सहज इथे आलोच होतो, तो सर्वांबरोबर जेवायला आलो. चालेल ना तुम्हाला? अरे या या, यू आर मोस्ट वेलकम. सर्वांनी उत्साहात त्याचं स्वागत केलं. मग यशने स्वतःहून प्रत्येकांशी ओळख करून घेतली. सर्वांशी अगदी खूप परिचय असल्यासारख्या गप्पा मारल्या. सगळे स्नेहाच्या नवऱ्यावर अगदी खुश होऊन गेले. स्नेहा मात्र पक्क ओळखून होती की हा आलाय तो मुद्दाम ऑफिसात कोण कोण आहेत, कसे आहेत ते पाहायला. संध्याकाळी स्नेहा घरी आली तेव्हा यश घरातच होता. या, काय म्हणतायत तुमचे ऑफिसमधले सहकारी का मित्र? बाकी स्नेहा, तुमचा सगळा स्टाफ मात्र एकदमच तरुण आणि स्मार्ट आहे. आज मला कळलं तू नोकरी का सोडत नाही आहेस ते. त्याचे शब्द ऐकता स्नेहाच्या संतापाचा एकदम स्फोट झाला. तुला काय म्हणायचं? ही सगळी तरुण मुलं तिथे आहेत म्हणून मी नोकरी सोडत नाही?
एवढी उतळ समजतोस तू मला? एकतर काहीही कारण नसताना तू माझ्या ऑफिसात आलास, अगदी उमदेपणाचा आव आणून सर्वांशी गप्पा मारल्यास. सगळे खुश झाले तुझ्या बोलण्यावर, पण मी फसणार नाही इतकं लक्षात ठेव. मी पक्की ओळखून आहे तुला, आणि एवढं नक्कीच की तू काहीही म्हटलंस तरीही मी नोकरी सोडणार नाही सांगून ठेवते. त्या रात्री मग दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. नंतर एकाचे 2, 2चे 4 दिवस झाले, तरीही दोघांमधला अबोला मिटेना. शेवटी 4 दिवसांनी यशने माघार घेतली. स्नेहाच्या मनधरण्या करून, तिची पुन्हा पुन्हा क्षमा मागून तिला बोलायला लावलं. अखेर स्नेहाही पहिल्यासारखी बोलू लागली, पण तरीही ती मनोमन ओळखून होती की 4 दिवसांनी याचं गाडं पुन्हा मूळ पदावर येणार, आणि तसंच घडत होतं. कधी स्नेहाला ऑफिसमधून यायला उशीर झाला, कधी ओव्हरटाईम असला की यशचं धुसफुसणं सुरू व्हायचं. तुलाच कसा उशीर होतो? त्या शेजारच्या सुधाताई कशा वेळेवर येतात? तू ओव्हरटाईमसाठी नाही थांबलीस तर काय होईल? 1 ना 2,000 शंका. त्याचे प्रश्न ऐकून स्नेहाचा संताप व्हायचा. मग त्यातून उडायचे खटके नि वादावादी. मात्र स्नेहाच्या मनातला कडवटपणा हळूहळू वाढत चालला होता. आताही स्नेहाला हे सर्व छोटे मोठे प्रसंग अगदी तपशीलवार आठवत होते. दर 2-3 दिवसाआड यश काहीतरी खुसपट काढायचा. अशीच कोणाहीबद्दल शंका घ्यायची, त्यावरून स्नेहाला वेडवाकडं काहीतरी बोलायचं, आणि मग त्यावरून दोघांचीही वादवादी ठरलेली. लग्न झाल्यापासून कधीही ते दोघे बाहेर कुठे खरेदीला गेले असले किंवा हॉटेलात गेले असले आणि तिथे कोणी स्नेहाच्या ओळखीची व्यक्ती भेटली, स्नेहा कोणाशी थोडं बोलायला थांबली किंवा नुसतंच हसून हाय हॅलो करून पुढे सटकली, तरीही यशचं तंत्र बिनसायचंच. आणि नंतर त्याच्या विविध शंकांनी 1760 प्रश्न ऐकून स्नेहाही वैतागायची. अखेर दोघांचंही तू मै व्हायचंच. अगदी तिच्या माहेरी जेवायला बोलवलेलं असलं की ताई जिजू पण तेव्हाच असायचेच. मग तिथून घरी परत आल्यावर यशला एक निमित्तच मिळायचं. यशची वाट पाहता पाहता स्नेहाच्या डोळ्यासमोरून अगदी एक प्रसंग जात होता. जवळजवळ 1 वाजता यश परत आला. लॅचचा आवाज ऐकून स्नेहा यंत्रवत उठली आणि तिने जेवण गरम करून त्याला वाढलं. तिने एकच ताट घेतलेलं पाहून त्याने विचारलं, हे काय, तुला नाही जेवायचं? भूकच नाही आहे मला. एवढं बोलून ती गप्प झाली. तिचा एकूण नूर पाहून मुकाट्याने जेवण संपवून तो हॉलमध्ये आला आणि सहज चाळा म्हणून TV लावून बसला. दुपारी येऊन पोहोचणार वादळ. संध्याकाळी उशिरा येणार होतं. तो तसाच चॅनल सर्फिंग करत बसला होता. स्नेहाही सगळं आवरून बाहेर आलेली त्याला हॉलमध्ये बसलेला पाहून ती सरळ बेडरूममध्ये खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. बाहेर अगदी कुंद हवा पडली होती. हळूहळू चक्रीवादळाची चिन्ह जाणवू लागली होती. तिच्या मनावरही असंच मळब दाटून आलं होतं. सुन्न मनाने ती मागे वळली आणि वेळ घालवायला लॅपटॉप घेऊन बसली. बसल्या बसल्यास तिचा डोळा लागला. ती दचकून जागी झाली ती बेलच्या आवाजाने. पटकन तिने फोनमध्ये वेळ पाहिली. 3 वाजले होते. आता ह्यावेळी कोण येणार? तेवढ्यात यशने दार उघडल्याचा आवाज आला. दरवाजातल्या व्यक्तीने विचारलं, मिसेस स्नेहा चित्रे इथेच राहतात का? हो, इथेच राहतात. मी माझं नाव नंदकुमार दीक्षित. स्नेहाची मैत्रीण कविता सुळे आहे ना, तिचा मी भाऊ. आतल्या खोलीतून हा संवाद ऐकणारी स्नेहा पुढच्याच क्षणी एखाद्या परक्या पोरीसारखी धावत बाहेर आली. अरे नंदू, तू ये ना, आत ये. किती वर्षांनी भेटतो आहेस रे? अमेरिकेत राहून अगदी अमेरिकन दिसायला लागलास की. बरं, कविता काय म्हणते? स्नेहाला किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. स्नेहाला पाहिल्याबरोबर नंदूही तितक्याच उत्साहात आत आला आणि तिचे दोन्ही खांदे धरून तिला गदागदा हलवत म्हणाला, ओ हो स्नेहा, किती वर्षांनी भेटलीस गं, पण तू मात्र अगदी जशी होतीस तशीच आहेस. स्नेहाने हसत हसत त्याचे आपल्या खांद्यावरचे हात काढले आणि ती म्हणाली, ये तरी, आधी तुझी यांच्याशी ओळख करून देते. हा यश. आणि बरं झालं नेमका आजच आलास ते. आज आम्ही दोघांनीही रजा घेतली होती म्हणून घरी भेटलो. अगं, कविताने तुझा फोन नंबर आणि ऑफिसचा पत्ता दिला होता. तुझा फोन लागेना. मग तिथेच गेलो. तिथे तुझा पत्ता मिळाला आणि तू रजेवर आहेस तेही कळलं.
बाकी स्नेहा, तुझ्या ऑफिसचा सगळा स्टाफ मात्र छानच आहे बरं का गं. आणि तुझा बॉस, त्यांच्या तोंडचं ऑफिस पुराण ऐकताच स्नेहाने त्याला तिथेच थोपवलं आणि यशकडे वळून पाहत ती म्हणाली, यश, हा नंदू, माझी मैत्रीण कविता आहे ना, तिचा मोठा भाऊ. आणि नंदू हा माझा नवरा यश चित्रे. ओ हो, ग्लॅड टू मीट यू. बाकी यश, तुम्ही खरे नशीबवान आहात बरं का. नशीबवान? तो कसा काय? वा, त्याशिवाय का आमच्या स्नेहासारखी बायको मिळाली तुम्हाला. अहो, भल्याभल्यांनी तिच्यासाठी क्यू लावला होता. नंदूची गाडी कशी अडवावी तेच स्नेहाला कळेना. त्याचा थट्टेखोर निष्किल स्वभाव तिला माहीत होता. पण यशचं काय, तो या बोलण्याचा विपर्यास करेल यात शंकाच नव्हती. त्यामुळे नंदूचं बोलणं मध्येच तोडत ती म्हणाली, बरं बरं नंदू, आता पुरे हं, चल, मी तुमच्यासाठी गरमागरम कांद्याची भजी करते. भज्याचं नाव ऐकताच यशही खुश झाला. वा स्नेहा, अगदी माझ्या मनातलं बोललीस. अशा पावसाळी हवेत खाण्यासाठी कांद्याच्या भज्यासारखी दुसरी गोष्ट नाही. काय नंदकुमार, खरं की नाही? ते तर खरंच. पण यश, आजची भजी पावसाळी हवेनिमित्त नाहीत, तर ती खास माझ्यासाठी आहेत. विचारा स्नेहाला. बाकी स्नेहा, मांडलं तुला. तू अजून माझ्या आवडीनिवडी विसरली नाहीस. अगं, त्या कविताने काही इतक्या दिवसात मला कांद्याची भजी खाऊ घातली नाहीत. आता भज्याबरोबर मस्त आलं घातलेला चहा पण कर बरं का गं. तो आणखी काही बोलायच्या आत स्नेहा आत सटकली. आत जाऊन चहा आणि भज्यांची तयारी करता करता स्नेहाला त्या दोघांच्या गप्पा ऐकू येत होत्या. यशने त्यांचं खास तंत्र बाहेर काढलं होतं. एकीकडे दिलखुलास गप्पा मारतोय असं दाखवत हवी ती माहिती काढून घेण्याचं तंत्र. अर्थात त्यांचं हे रूप नंदूला अपरिचित असलं तरी स्नेहाबरोबर ओळखून होती. मग काय नंदूजी, तुम्ही लग्न बिग्न केले की नाही, की अजून आपले ब्रह्मचारीच? यशने हसत हसत विचारलं. अहो, त्यासाठीच तर मुद्दाम आलोय. चांगली 2 महिन्यांची रजा काढून वरून सारखे हेच फोन. तू आता इथे ये, लग्न कर आणि मग कुठे तो जगभर भटक. तुझे एकदा 2चे 4 हात झाले म्हणजे आम्ही मरायला मोकळे वगैरे वगैरे. अरे वा, म्हणजे हे तुमचं खास मिशन लग्न दिसतंय तर. हो, बेत तर तोच होता. पण तो काही तडीस जाईल असं दिसत नाही आहे, कारण मला इथे येऊन महिना झाला, पण एवढ्यात काही मनपसंत मुलगी मिळाली नाही. वा वा, हे कसं शक्य आहे? तुमच्यासारख्या शिकलेल्या आणि अमेरिकेत नोकरी करणाऱ्या तरुणाला 1 सोडून 10 बायका मिळतील. अहो, 10 नकोत, 1 मिळाली तरी पुरे. पण झाले काय ते सांगू का? तुम्ही भारतात राहणाऱ्या मुलांनी आधीच चांगल्या मुली पटकावल्यात आणि आमच्यासाठी मागे उरलाय फक्त गाळ. आता तुमचंच उदाहरण घ्या ना. तुम्ही भारतात होता म्हणूनच तुम्हाला आमच्या स्नेहासारखी मुलगी मिळाली. काय पटते की नाही माझं म्हणणं? असं म्हणून नंदू खो खो हसू लागला आणि यशने पण त्याला हसून साथ दिली. थोडा वेळ गेला आणि यशने दुसरा बाण बाहेर काढला. तुमची आणि आमच्या स्नेहाची अगदी लहानपणापासूनच ओळख असेल ना? अहो, लहानपणापासून म्हणजे काय? या स्नेहाला अगदी शेंबडीपोर असल्यापासून ओळखतोय मी. आमची घरं जवळच होती आणि ही कविताची सख्खी मैत्रीण. मग काय या दोघी सदैव एकत्रच असायच्या. त्यांच्या गप्पा रंगात आल्या असताना स्नेहाने गरमागरम भजी डिशमध्ये घेऊन हॉलमध्ये प्रवेश केला. तिला पाहताच एकदम काहीतरी आठवल्यासारखं करून नंदू उठला आणि बाजूला ठेवलेल्या बॅगमधून एक सुरेख साडी बाहेर काढून एकदम तिच्या खांद्यावर पांघरत तो म्हणाला, अरे हो, हे विसरलोच होतो मी. स्नेहा, ही तुला माझ्याकडून लग्नाची भेट बरं का. नी मग किंचित मागे सरून तिरपी मान करून स्नेहाकडे पाहत तो म्हणाला, वा, मार्वलस. खरंच यश, हा रंग बाकी खुलतोय की नाही स्नेहाच्या रंगाला? मग एक मोठी बाटली काढून यशच्या हातात देत तो पुढे म्हणाला, आणि यश, तुझ्यासाठी ही शॅम्पेन आता उघडायची का? तेवढ्यात स्नेहा मध्ये पडली. आता अजिबात नाही हं, आता ही भजी खा, तेवढ्यात मी चहा आणते. चहा भजी खाता खाता दोघांच्या गप्पा खूप रंगल्या. स्नेहाला मात्र आता नंदूशी काय बोलावं ते सुचतच नव्हतं. बऱ्याच वेळाने नंदूचं लक्ष घड्याळाकडे गेलं. अरे बापरे, 6 वाजून गेले, आता निघायला पाहिजे मला, असं म्हणून तो उठलाच. तोवर बाहेर पाऊस सुरू झाला होता आणि वाराही सुटला होता. नंदूजी, आता कुठे निघलाय? रात्री जेवूनच जाणार, यशने आग्रह केला. पण आता मात्र नंदूला निघायची घाई झाली होती.
छे छे, येईन पुन्हा कधीतरी जेवायला. अजून महिनाभर आहे मी मुंबईत. अच्छा, बाय बाय, असं म्हणून तो निघालाच. त्याला दरवाजापर्यंत सोडून यश मागे वळला तेव्हा स्नेहा सोफ्यावर गप्प बसून होती. तिच्याकडे एक कटाक्ष टाकून यशने टीव्ही सुरू केला. निवेदिका वादळासंबंधी निवेदन करत होती. वादळ खूपच हळूहळू मुंबईच्या दिशेने सरकत होतं. तिचं निवेदन संपल्यावर यशने टीव्ही बंद केला आणि मोबाईल हातात घेऊन तो उगीचच काहीतरी खेळ खेळत बसला. त्याच्या एकूण आविर्भावावरून त्याला काहीतरी बोलायचं हे स्नेहाने ओळखलं. तो बहुधा शब्दांची जुळवाजुळव करत होता. थोडा वेळ तसाच गेला. दोघेही आपापल्या फोनमध्ये डोकं घालून बसले होते. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे हे स्नेहा ओळखून होती. ती अगदी गप्प बसून आहे हे पाहिल्यावर जरा वेळाने यश म्हणाला, तुझा मित्र लवकर गेला म्हणून तुझा मूड गेलेला दिसतोय. त्याच्या शब्दावर स्नेहा काहीच बोलली नाही किंवा तिने मान वर करूनही पाहिलं नाही. तेव्हा डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत यश छजमी सुरात म्हणाला, आज काय मित्र भेटून गेला म्हटल्यावर माझ्याशी बोलायची पण इच्छा नाही वाटतं. हे पहा, पुन्हा पुन्हा मित्र म्हणू नकोस. तो माझा मित्र नाही, तो माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. तेच ते, मैत्रिणीचा भाऊ मित्र होऊ शकत नाही असं थोडंच आहे. त्यातून तुम्ही लहान असल्यापासून एकत्र वाढलात. अशावेळी एकमेकांविषयी आकर्षण वाटणारच ना. उगीच काहीतरी बोलू नकोस. नंदूबद्दल असा विचार कधी माझ्या मनातही आला नाही. तो मला अगदी भावासारखाच वाटायचा. तेच तर, भावासारखा म्हणजे भाऊ नव्हे. हो मान्य, पण जगात काय फक्त दोनच प्रकारचे नाते असतात. नंदू माझा भाऊ नसेल तर तो काय लगेच प्रियकरच असला पाहिजे असं थोडंच आहे. हे बघ, आता प्रियकर हा शब्द तूच वापरलास. मी कधी म्हणालो तो तुझा प्रियकर होता म्हणून? पण दोन तरुण स्त्री पुरुष एकत्र आले आणि त्यांच्यात आकर्षण निर्माण झालंच नाही असल्या भाकड कथावर माझा तरी नाही विश्वास बसणार नाही म्हणजे बसलाच पाहिजे. मी सांगतोय ना तुला की नंदूबद्दल तसलं काहीच मला कधी वाटलं नाही. मी वाटलं असतंच तर मला कोणाची भीती होती. नंदूसारखा हुशार, शिकलेला आणि पुन्हा देखणा जावई मिळाला म्हणून माझे आई बाबा तर उलट खुशच झाले असते. तिचा हा टोला यशच्या वर्मी बसला. यश खूप हुशार होता, शिकलेला होता, पण सौंदर्याची बाब पाहू गेल्यास तो स्नेहापेक्षा खूपच डावा होता. आणि ह्या मनोगंडामुळेच त्याला सतत वाटत असायचं की आपण स्नेहाला कधी आवडणं शक्यच नाही. आता स्नेहाच्या तोंडून हा उल्लेख ऐकून तर त्याचा आत्मसन्मान चांगलाच दुखावला गेला. पुरे तू काही बोलूच नकोस. तुझ्या त्या नंदूच्या आजच्या वागण्यानेच मला सगळं कळलंय. एकदम येऊन तुझ्या खांद्यावर हात ठेवणं काय, तुझ्या अंगावर सांडी पांघरणं काय, नि हे सारं माझ्या पुढ्यात. तुम्हा दोघात एवढी जवळीक असल्याशिवाय का एखाद्याला एवढा धीर होईल? खरं तर यशला स्वतःलाही आपले हे आरोप बिनबुडाचे आहे ते पटत होतं. पण तिला दुखावण्यात त्याला आसुरी आनंद मिळत होता. त्यांचं बोलणं ऐकून स्नेहाही एकदम चवताळली. नि मग दोघांचंही अगदी कड्याकाचं भांडण झालं. एकमेकांचे वाभाडे काढून झाले. शब्दांनी एकमेकांना रक्तबंबाळ करून झालं. अखेर थकून दोघंही गप्प बसले. तेव्हा टीव्हीवर निवेदन सुरू होतं. मुंबईच्या दिशेने कूच करणारं वादळ अचानक दिशा बदलून गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. त्यामुळे मुंबईचा धोका आता टळला आहे. यशलाही आता भांडून कंटाळा आला होता. स्नेहावर सर्व प्रकारचे आरोप करून झाले होते. त्याचा स्वतःचा इगो आता थोडासा सुकावला होता. त्यामुळे टीव्हीवरची बातमी ऐकताच एकदम रिलॅक्स्ड मूडमध्ये यश म्हणाला, चला सुटलो बुवा या चक्रीवादळाच्या तडाख्यातून. स्नेहा, बस झालं आपलं भांडण. आता बाहेर जेवायला जाऊया का, की घरीच पिझ्झा ऑर्डर करूया? स्नेहाने जळजळीत नजरेने यशकडं पाहिलं. त्याच्या ढोंगी स्वभावाचा तिला अगदी संताप आला. इतका वेळ वाटेल तसे घाव घातले आणि आता मोठे निघाले मलमपट्टी करायला. स्नेहाला त्याचा अगदी तिरस्कार वाटला. त्याच्याशी एक शब्दही न बोलता ती आत जाऊन पलंगावर आडवी झाली. बऱ्याच वेळाने यशही आत आला आणि तिच्या शेजारी झोपला. थोड्या वेळाने त्याने आपला हात तिच्या अंगावर ठेवला. त्याबरोबर एखादा विंचू डसावा तसा त्याचा हात झटकून टाकत स्नेहा चित्कारली, हातसुद्धा लावू नकोस मला. आय हेट यू.
नीती एकदम स्पुंदून रडू लागली. यशला काय करावं ते सुचेच ना. थोडा वेळ तो तसाच गप्प राहिला आणि मग तिच्याकडे पाठ फिरवून तो झोपून गेला. पाहता पाहता त्याला झोप लागली देखील. स्नेहा मात्र जागीच होती. तिला झोप लागणं शक्यच नव्हतं. घायाळ मनात विचारांचा आगडो मुसळला होता. का या माणसाशी आपण लग्न केलं? का तेव्हाच आईबाबांना स्पष्ट नाही सांगितलं की मला याच्याशी लग्न करायचं नाही म्हणून? फार तर आईबाबा रागवले असते, नातेवाईक 4 दिवस कुजबुजले असते, पण 4 दिवसांनी सारं शमल्यावर तर सुखाचे दिवस दिसले असते. हा रोजचा मनस्ताप, फुकटचा वनवास तर टळला असता. आता कुठलं आलंय सुख? ह्या विचित्र स्वभावाच्या माणसाबरोबर आयुष्य काढायचं, याच्याशी केवळ लग्न झाले म्हणून याला आपलं म्हणायचं? छे, अशक्य. हा काय माणूस आहे? संशय पिशाच मनात शिरलेला विकृत हैवान आहे हा. याचं तोंड देखील पाहावंसं वाटत नाही. मग स्पर्श तर दूरच. पण मग करायचं काय? आईबाबा समजून घेतील आपल्याला? किती शोक बसेल त्यांना. खरंच हा म्हणत होता तसंच का नाही झालं? का नाही आपण तेव्हाच नंदूवर प्रेम केलं? याच्या तुलनेत नंदू किती उमदा आहे. मुख्य म्हणजे स्वभावाला किती छान आहे. स्वतःच्या विचाराने स्नेहाच्या अंगावर एकदम शिरशिरी आली. काय विचार करतोय आपण? एक विवाहिता असून परपुरुषाचा विचार. पण मन आता तो विचार सोडायला तयार नव्हतं. खरंच आज नंदू किती मोकळेपणाने, किती आपुलकीने वागत होता. अजून लग्नही केलेलं नाही त्याने. माझ्यावर प्रेम असेल का त्याचं? तो करेल माझा स्वीकार. मी घटस्फोट घेईन, मग करेल तो माझ्याशी लग्न. पण त्याच्या घरची लोक ऐकतील? सरळ त्यालाच विचारायला काय हरकत आहे? त्याला सारी परिस्थिती सांगायची. कुणी सांगावं? कदाचित करत असेलही तो माझ्यावर प्रेम. मीच करंटी म्हणून मला ते कधी ओळखता आलं नाही. काय करावं? स्नेहाच्या मनात उलटसुलट विचारांचा मोहोळ उठलं होतं. रात्र वाढत होती आणि स्नेहा तशीच तळमळत होती. अखेर पहाटे तिचा विचार ठरला. बस, या घरातून निघून जायचं. प्रथम आईबाबांकडे जाऊ, ते काय म्हणतात ते पाहू. नंतर कविताला भेटून तिला सगळं सांगू. ती बोलेल नंदूशी. त्याने प्रेमाचा हात दिला तरच ठीक. नाहीतर वेळ पडल्यास एकट्या राहू. जवळ शिक्षण आहे, चांगली नोकरी आहे. हा निर्णय सोपा नाहीये. वाटेत अनेक अडचणी येतील, हे मान्य. खूप गोष्टींना तोंड द्यावं लागेल, कबूल. सगळं परवडलं, पण या माणसाबरोबर राहणं नको. आता आयुष्याचा मार्गच बदलायचा. एकदा चुकलेला निर्णय पुसून टाकायचा. नशिबाचे फासे कसे पडतात ते पाहायचं. कदाचित अनुकूल दान पडेलही. नाही पडलं तरीही चालेल. आयुष्यभर एकटं राहायची वेळ आली तरी हरकत नाही. निदान रोजचा मोकळा श्वास तरी घेता येईल. मनाचा पक्का निश्चय झाल्यावर स्नेहा उठली. एकदा तिने बाजूला झोपलेल्या यशकडं त्रयस्थासारखं पाहिलं. मग कपाट उघडून बॅगेत 4 साड्या भरल्या. महत्त्वाची कागदपत्र घेतली. टेबलावरचं पॅड पुढे ओढून तिने त्यावर 2 ओळी खरडल्या. मी हे घर सोडून कायमची निघून जाते आहे. मला भेटण्याचा किंवा परत आणण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, स्नेहा. पुढच्याच क्षणी ती बॅग घेऊन घराबाहेर पडली. दार तिच्या मागे बंद झालं. आता हे दार तिने स्वतःसाठी कायमचं बंद केलं होतं. कोणत्याही परिस्थितीत ती या घरात, या संसारात परत येणार नव्हती. या घराबद्दल आणि खुद्द यशबद्दल कोणताही बंध तिच्या मनात शिल्लक नव्हता. पहाटेचे 5:30 वाजले होते. आत यश गाढ झोपेत होता. चक्रीवादळाचा धोका टळल्यामुळे तो अगदी निश्चिंत झोपला होता. पण आपला संसारावर घोंगावत आलेल्या चक्रीवादळाची त्याला जाणीवही नव्हती. आपला संसार कायमचा उद्ध्वस्त झाला आहे. स्नेहाचंही आपलं सहजीवन कायमचं संपुष्टात आलं आहे, याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. टेबलावर स्नेहाने लिहून ठेवलेली चिठ्ठी वाऱ्याने एकटीच फडफडत होती. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.